मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीच्या पहिल्या टप्प्यातील जालना येथे होणाऱ्या भव्य महान विराट अशा रॅलीच्या तयारीसाठी मराठा क्रांती भवन येथे बैठक घेऊन जनजागृती करण्याबाबत नियोजन करण्यात आले। त्याचप्रमाणे सर्कल प्रमाणे काही गावांनी बैठका घेऊन आणि रॅली काढून जनजागृती केली। यामुळेच परतूर तालुक्यातील संपूर्ण मराठा समाज उद्या जालना येथे होणाऱ्या रॅलीस उत्स्फूर्तपणे उपस्थित राहणार आहे। त्यासाठी तयारीच्या संदर्भात तिथं कसं जायचं, कुठे थांबायचं, रॅलीमध्ये कसं सामील व्हायचं या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली आहे। बघूयात। उद्या 12 जुलै च्या जालना येथील रॅलीच्या संदर्भात गेल्या 8-10 दिवसापूर्वी मराठा क्रांती भवन येथे बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये फिरून बैठका घेण्यात आल्या, सर्कल वाईज बैठका घेण्यात आल्या आणि संपूर्ण समाजामध्ये जागृती करण्यात आली आणि उद्याच्या रॅलीसाठी मोठ्या संख्येनं मराठा बांधव जालना येथे उपस्थित राहण्यासाठी संपूर्ण तालुक्यामध्ये तयारी झालेली आहे। या संदर्भाने आज माहिती देण्याकरता आम्ही या क्रांती भवनामध्ये इथं उपस्थित आहोत। माननीय महेश भैया आणि माझे सहकारी इथं आज उपस्थित आहोत। या रॅलीच्या संदर्भाने काही मुद्दे आपल्याला सांगायचे आहेत, ते सांगण्याकरता आज आम्ही इथं आहोत। उद्या रॅलीसाठी गेल्याच्या नंतर तिथं पार्किंगची व्यवस्था जी आहे ती जालना जिल्ह्यातील आझाद मैदान जे आहे, जालना शहरातील जे आझाद मैदान आहे त्या ठिकाणी पूर्वेकडून येणारे जे वाहनं आहेत त्यांनी त्या आझाद मैदानाच्या तिथं थांबायचं आहे आणि वाहनं तिथं सोडून छत्रपती संभाजी महाराज उद्यान जे आहे आणि छत्रपती संभाजी महाराजाचा पुतळा आहे तिथं पायी जाऊन हजर राहायचं आहे। ज्यांना जर हे अंतर लांब वाटत असेल त्यांनी डाव्या हातानं आंबड चौफुली होणार आहेत। उद्या पाऊस आला, वारा आला, काही आला तरी मनोज जरांगे पाटील यांची रॅली लाखोच्या करोडोच्या संख्येने निघणार म्हणजे निघणार।